प्राइम टाइम बुलेटिनला सुरुवात करण्याआधी आपण हेडलाईन्स पाहूया। हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। सीआयडीच्या दोषारोपपत्रानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात उद्या मोठी सुनावणी। प्रकरणातील प्रमुख आरोपींचे जबाब कोर्टासमोर सादर करणार। सुनावणीकडे राज्याचं लक्ष। सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातनं वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा समोर। अवादा कंपनीला खंडणीसाठी तब्बल 6 वेळेला धमकावल्याची माहिती। वाल्मिक कराड प्रकरणानंतर आता बीडमध्ये वादग्रस्त व्हिडिओंचं पेव। धसांचा खोक्या, क्षीरसागरांचा पीए तर सोळंकींच्या कार्यकर्त्याचाही राडा समोर। खोक्याच्या प्रकरणात सुरेश धस यांनाही 6 आरोपी करा। आरोप करायला दुसरं काही उरलं नाही म्हणून कुटुंबियांपर्यंत घसरले। धनंजय मुंडेंचे बंधू अजय मुंडेंचा धसांवर निशाणा। एका उमेदवाराने 45 कोटी रुपये खर्च केले असं ऐकिवात आहे, एकाने 35 कोटी केले असं ऐकिवात आहे। मी आपला 10-12 कोटी पर्यंत मर्यादित राहिलो, पण निवडून आलो। आमदार प्रकाश सोळंकेंकडनं निवडणूक खर्चाची कबुली। व्हिडिओ समोर आल्यावरती सोळंकेंकडनं मात्र घुमजाव। लातूरच्या रस्त्यावरती तरुणाला 5 ते 7 गुंडांकडनं बेदम मारहाण। बारमध्ये झालेल्या वादानंतर डोक्यात दगड घालून अमानुष मारहाण। तरुणाची प्रकृती गंभीर, आरोपींचा शोध सुरू। प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती उद्या निकाल। तर पोलीस इतके असक्षम आहेत का? कोरटकर हाती लागत नसल्यानं इंद्रजित सावंतांचा सवाल। स्वारगेट अत्याचार प्रकरणी बस स्थानकातील 3 अधिकारी निलंबित। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची विधानसभेत माहिती। समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमींना अटकेपासून दिलासा। मुंबई सत्र न्यायालयाकडनं अबू आझमींना अटकपूर्व जामीन मंजूर। आगामी काळात राज्यात 50 लाख लाडक्या बहिणींची नावं योजनेतनं कमी होणार। भास्कर जाधवांचा मोठा दावा। विधानसभेत सादर केली आकडेवारी। पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटला महानगरपालिकेचा मोठा दणका। 274 कोटींची थकबाकी न भरल्यानं एरंडवणे, कोंढवा आणि सिंहगड इथल्या 3 इमारती केल्या सील।